निश्चित गोंदियावासियांचा विजय झालेला आहे। गोंदियाचे सर्व मायबाप मतदाता माता भगिनींचा आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। नमस्कार, मी बबलू मारवाडे आणि आपण पाहतात महाराष्ट्र केसरी न्यूज। आज 21 डिसेंबर 2025 असून गोंदिया नगर परिषद निवडणूक निमित्ताने मतमोजणी संपन्न झाली असून त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। गोंदिया नगर परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे सचिन शेंडे विजयी झाले आहेत। 3364 मतांच्या फरकाने दणदणीत त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। 27898 मते त्यांना या ठिकाणी पडलेली आहेत। तर गोंदिया नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांनी 3364 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यांनी भाजपचे उमेदवार कशिश जायसवाल यांचा पराभव केला आहे। अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत एकूण 27898 मते त्यांना पडली आहेत। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सचिन शेंडे यांच्या विजयाची अधिकृतपणे या ठिकाणी घोषणाही केली। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। मतमोजणी दरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळाली। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चढउतार सुरू असतानाच अंतिम व निर्णायक फेरीत काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला आणि त्यांचा निकाल जाहीर झाला। कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। निवडणूक प्रचारांच्या काळात सचिन शेंडे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांकडून मोठी रणनीती आखण्यात आली होती। त्यांच्या विरोधात आरोप करणारे अनेक व्हिडिओ तसेच पेपर कटिंग देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील करण्यात आले होते। मात्र या सर्व आरोपांना व अफवांना गोंदिया शहरातील मतदारांनी ठामपणे नाकारले असेही या ठिकाणी म्हणता येईल। विकास विश्वासानी नेतृत्वाला मत देत जनतेचा स्पष्ट कौल सचिन शेंडे यांच्या बाजूने गेला। त्यांना बहुमतांनी विजय या ठिकाणी मिळवलेला असे म्हणता येईल। विशेष म्हणजे गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले होते। तसेच शिवसेना शिंदे गटाचे व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे देखील गोंदियात येऊन आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी सभा त्यांनी या ठिकाणी घेतल्या होत्या। या प्रचार सभानंतर मंचावरून जनतेकडून भरघोस प्रतिसाद व मतदान मिळेल असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्षात जो आजचा निकाल आहे, भाजप व शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही असं या ठिकाणी चित्र आहे। विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकला नाही। तसेच दरम्यान गोंदिया नगर परिषदेच्या 45 जागांचा अंतिम पक्षी निकाल पुढील प्रमाणे मी आपल्याला सांगू इच्छितो। भाजप 18, काँग्रेस 15 अध्यक्ष उमेदवारसह अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5, ठाकरे गट शिवसेना 2, बहुजन समाज पार्टीचे 2 तर 3 अपक्ष उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत। शिंदे गट शिवसेना व शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा या ठिकाणी मिळू शकत नाही, हे विशेष आहे। अध्यक्षपदासह काँग्रेसचे तब्बल 15 उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याने नगर परिषदेत पक्षाचे बळ लक्षणीयरित्या वाढले आहे। काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांच्या विजयामुळे माजी आमदार गोपालदासजी अग्रवाल तसेच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची राजकीय मान या ठिकाणी उंचावलेली आहे। नगर परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस कोणत्या पक्षासोबत हात मिळवून बहुमताची सत्ता स्थापन करते याकडे शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन शेंडे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल। सर्व पक्षाच्या सहकार्याने पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, नागरी सुविधा व विकास कामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। निश्चित गोंदियावासियांचा विजय झालेला आहे। गोंदियाचे सर्व मायबाप मतदाता माता भगिनींचा विजय झालेला आहे। काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे। आदरणीय नानाभाऊ पटोले, आदरणीय गोपालदासजी अग्रवाल आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा यांचा विजय आहे। नगर परिषदेमध्ये
आल्यावर पहिल्यांदा कुठला संकल्प आपण घेणार आहात गोंदियाच्या सुधारणे संदर्भामध्ये? माननीय पूर्व आमदार गोपालदासजी अग्रवाल यांनी दिलेले जे काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टो आहे ते 17 सूत्रीय कार्यक्रमावर नगर परिषद गोंदिया आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष काम करणार आहे. मुख्यमंत्री आले होते, तुम्हाला हरवण्याचा तुमचा विजय झालाय, काय सांगता? विषय तेवढ्या मी मंत्री आले त्यांना विरोधकांनी केलेल्या कृत्यावर मीडियाने त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला, हे देखील तेवढेच खरे आहे. मात्र महाराष्ट्र केसरी न्यूज. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.